Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. एकनाथ शिंदे नाराज आहेत, शिवसेनेचे मंत्री आमदार नाराज आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले ते एकनाथ शिंदेंना पसंत पडलं नाही, त्यांना फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली काम करायचं नाही असं अनेकदा म्हटलं जातं. असे अर्थ काढले जातात आणि त्याचबरोबर असंही म्हटलं जातं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुद्दाम एकनाथ शिंदेंबाबत त्यांना पटणार नाहीत असे निर्णय घेतात. पण हे आता सांगायचं कारण म्हणजे महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा उपसमितीला मंत्रिमंडळ समितीचा दर्जा देण्यात आलाय. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे राजकीय वादविवादाला उधाण आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याच्या पायाभूत सुविधा उपसमितीला मंत्रिमंडळ समितीचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. यापुढे उपसमिती ही मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समिती म्हणून काम करेल. त्यांचे निर्णय अंतिम मानले जातील, ज्यामुळे पुढील मंत्रिमंडळ मंजुरीची आवश्यकता राहणार नाही. या निर्णयामुळे राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या विकासाला गती मिळेल अशी अपेक्षा आहे. सरकार, सार्वजनिक उपक्रम, निमसरकारी संस्था किंवा इतर संस्थांकडून हाती घेतलेले 25 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त किमतीचे जर प्रकल्प, जास्त रकमेचे प्रकल्प या समितीसमोर सादर केले जातील. राज्याचे मुख्य सचिव समितीचे सचिव म्हणून काम करतील, तर नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव हे समन्वयक म्हणून काम करतील. ज्या पद्धतीने कॅबिनेटमध्ये प्रस्तावांबाबत निर्णय घेतला जातो, ज्याप्रमाणे आणि ज्या नियमांनी कॅबिनेट काम करतं तेच या समितीला लागू असेल, म्हणजे तेच फ्रेमवर्क यांच्यासाठी सुद्धा लागू असणार आहे. पण या निर्णयामुळे राजकीय चर्चांना उधाण का आलंय ते सुद्धा आपण बघूयात. यामुळे नगरविकास विभागाचे अधिकार कमी होऊ शकतात अशी अटकळ बांधली जाते, ज्यामुळे पुन्हा एकदा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे पंख छाटण्याचा हा प्रयत्न केला जातोय का असा प्रश्न उपस्थित होतोय. याचं कारण म्हणजे याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतलेला एक निर्णय. मार्चमध्ये आणखीन एक उपसमिती तयार करण्यात आली होती. आदेशानुसार समिती 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त ज्याचा अंदाजे खर्च असेल अशा पायाभूत सुविधा विकासाच्या प्रत्येक प्रस्तावाचं मूल्यांकन करणार होती. जुलैमध्ये जारी करण्यात आलेल्या सरकारी ठरावात म्हणजे GR मध्ये एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला, ज्यामुळे सर्व राज्य विभाग आणि अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून हाती घेतलेले पायाभूत सुविधा प्रकल्प उपसमितीकडे सादर करणं बंधनकारक करण्यात आलं. यापूर्वी MMRDA, सिडको, म्हाडा, MIDC आणि इतर अधिकाऱ्यांना त्यांचे प्रस्ताव सादर करण्याची आवश्यकता नव्हती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील पायाभूत सुविधा उपसमितीमध्ये 2 उपमुख्यमंत्री म्हणजेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा समावेश होता. तसंच महायुतीच्या 3 सहयोगी पक्षांचे प्रतिनिधित्व करणारे म्हणजेच मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, हसन मुश्रीफ आणि उदय सामंत यांचाही समावेश आहे. उपसमितीची रचना मार्चमध्ये निश्चित करण्यात आली होती आणि आता ही एक नवीन उपसमिती तयार करण्यात आल्यानं एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या या खात्यांवर नजर ठेवली जाते किंवा त्यांच्याकडून हाती घेतलेल्या कामांवर एका प्रकारे नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय का असंही बोललं जातं. ज्यावेळेला 50 खोके एकदम ओके अशा घोषणा त्यांच्यासाठी दिल्या जात होत्या, त्यानंतर ते जेव्हा सरकारमध्ये सामील झाले तेव्हापासूनच त्यांच्यावरती हे आरोप केले जातात की हे जे व्यवहार आहेत किंवा हे जे प्रकल्प आहेत त्यांच्यामध्ये प्रचंड पैसा जो आहे तो जातो, मात्र हे प्रकल्पांचं काम जे आहे ते तितक्या प्रमाणात होत नाहीये असे आरोप सुद्धा विरोधकांकडून अनेकदा त्यांच्यावरती करण्यात आलेले होते. आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे 2 निर्णय यामुळेच कुठेतरी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये एक दरी तयार झालेली आहे का, त्यांना एकत्र काम करायचं नाहीये का, असे विविध प्रश्न जे आहेत किंवा ते एकमेकांना नाराज आहेत का, असे विविध प्रश्न जे आहेत ते याच्यातनं उपस्थित होतात. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मुंबई तकचे व्हिडिओज आणि लाईव्ह बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.